हे गाईज, माझं नाव आहे सीड आणि आज आपण डिस्कशन करणार आहोत एका अॅनिमे सिरीज बद्दल जिचं नाव आहे किमित्सु नो यायबा, फेमसली नोन एज डीमन स्लेयर. तर डीमन स्लेयर ही तोशो युगातील म्हणजे साल 1912 ते 1926च्या जपानमधील एक काल्पनिक कथा आहे. या फिक्शनल जपानमध्ये मनुष्यांना खाणाऱ्या भयानक राक्षसांचा संचार आहे. त्यांना रोखण्यासाठी डीमन स्लेयर कॉर्प्स नावाची संघटना शतकानुशतके राक्षसांविरोधात गुप्त पद्धतीने युद्ध लढत आहे आणि सामान्य माणसांना प्रोटेक्ट करत आलेली आहे. तर अशा या जपानमध्ये एका डोंगराच्या कुशीत एका झोपडीमध्ये तांजिरो नावाचा एक सामान्य मुलगा त्याच्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगत असतो. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी तांजिरोवरती आली होती. तांजिरोच्या कुटुंबामध्ये त्याच्या आईसोबत 3 लहान भाऊ आणि 2 लहान बहिणी होत्या. उदरनिर्वाहासाठी तांजिरो डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात जाऊन रोज कोळसा विकायचे काम करत असे. असंच एका दिवशी तांजिरो कामानिमित्त पायथ्याशी असलेल्या गावात जातो, परंतु बर्फाच्या वादळामुळे त्याला संपूर्ण रात्र गावामध्येच राहावे लागते. सकाळी तो घराकडे जायला निघतो. घराच्या जवळ आल्यावर त्याला रक्ताचा वास येऊ लागतो. तो धावत घरात जातो आणि बघतो तर काय, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला राक्षसांनी मारून टाकले आहे. फक्त त्याची बहीण नेजुको जिवंत आहे. तांजिरो तिला घेऊन डॉक्टरांकडे जात असताना अचानक नेजुकोचे रूपांतर राक्षसामध्ये होते व ती तांजिरोवरती हमला करायला लागते. यावेळी ग्यू तोमियोका नावाचा एक डीमन स्लेयर त्यांच्या मदतीला तिथे येतो. डीमन स्लेयर ग्यू नेजुकोला ठार मारण्यासाठी त्याची तलवार उचलतो, परंतु तांजिरो त्याला नेजुकोला न मारण्याची विनंती करतो. ग्यू त्याचं एकही ऐकत नाही आणि नेजुकोला मारण्यासाठी तयार होतो. आता तांजिरो समोर कुठलाच ऑप्शन नसतो, त्यामुळे तो नेजुकोला वाचवण्यासाठी कुऱ्हाड घेऊन ग्यू वरती हल्ला करतो. ग्यू तांजिरोच्या अचानक केलेल्या हल्ल्यातून सहजरीतीने वाचतो आणि तांजिरोला एकाच अटॅक मध्ये बेशुद्ध करतो. पण या सगळ्यामध्ये नेजुको त्याच्या हातातून निसटते, परंतु नेजुको तिथून पळून जात नाही. या उलट स्वतःच्या भावाला म्हणजेच तांजिरोला वाचवण्यासाठी ग्यू सोबत लढायला लागते. ग्यू आश्चर्यचकित होतो की राक्षस झाल्यानंतर देखील नेजुकोचा तिच्या मनावरती कंट्रोल आहे व ती तांजिरोला प्रोटेक्ट करत आहे. तांजिरो प्रमाणे ग्यू नेजुकोला देखील बेशुद्ध करतो. तांजिरो शुद्धीत आल्यानंतर ग्यू त्याला नेजुकोला सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी सांगतो. ग्यू त्या दोघांना माउंट सागिरीच्या पायथ्याशी राहणाऱ्या उरोकोदाशी साकोंजी नावाच्या व्यक्तीकडे जायला सांगून तिथून निघून जातो. ग्यू गेल्यानंतर तांजिरो सर्व कुटुंबाचे अंतिम संस्कार करतो आणि नेजुकोला घेऊन ग्यूने सांगितलेल्या ऍड्रेसवर जायला निघतो. अँड दॅट्स इट. एपिसोड 1 एंड होतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.